राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं भाजपमध्ये गेल्यानंतर आज पहिल्यांदा नांदेडमध्ये स्वागत झालेले आहे। दुपारी 2 वाजल्यापासून नांदेड एअरपोर्टमधून स्वागत रॅलीला सुरुवात झाली आणि आता हीच रॅली जी आहे ते छत्रपती शिवाजीनगरमध्ये आलेली आहे। आपण जर बघितलं तर या छत्रपती शिवाजीनगरमध्ये क्रेनच्या सहाय्याने अशोकराव चव्हाण यांचं स्वागत करण्यात येत आहे। शहरामध्ये जागोजागी जेसीबी लावून जेसीबीमधून फुलांची उधळण करून त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी करून अशोकराव चव्हाणांचं त्यांच्या समर्थकासह भाजपच्या कार्यकर्त्याच्या वतीनं मोठ्या उत्सवात स्वागत करण्यात आलं आहे। आपण जर बघितलं तर मी आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि याच नगरमध्ये आहे आणि याच परिसरामध्ये जे आहे ते अशोकरावांचं क्रेनच्या सहाय्याने हार घालून जे आहे ते स्वागत होत आहे। आपण जर बघितलं तर या छायाचित्रामध्ये बघू शकतो की त्यांच्या गाडीमध्ये त्यांचे कट्टर समर्थक असलेले काही त्याच्यासोबत गेलेले काँग्रेसचे आमदार सुद्धा आहेत आणि ह्या ठिकाणी त्यांचं जे आहे ते याच किरणच्या सहाय्याने जे आहे ते जवळपास 1 क्विंटल फुलांचा हार घालून स्वागत होत आहे। जवळपास 2 तास उलटून गेले ही त्यांची शहरातून जे आहे ते स्वागत मिरवणूक सुरू आहे आणि ह्या मिरवणुकीमध्ये जे आहेत ते भाजप कार्यकर्त्यासह मोठ्या संख्येने अशोकराव चव्हाण यांचे समर्थक सहभागी झालेले आहेत आणि ही रॅली जी आहे आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार घालून या रॅली जी आहे ते पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाणार आहे आणि तिथून जी रॅली जी आहे ते त्यांच्या निवासस्थानाकडे कूच करणार आहे। कॅमेरामॅन साईसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।